हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आहे मंगळवारी सकाळचा आणि त्या दिवशी खूप म्हणजे सकाळपासूनच खूप जास्त पाऊस पडत होता. पाहू शकताय इतका पाऊस होता की सांगायलाच नको. खूप जास्त पाऊस चालू होता आणि सकाळ सकाळी असा पाऊस होता तर मस्त म्हटलं गरम गरम कडक असा चहा प्यावा म्हणून माझ्या मिस्टरांना म्हटलं मी की छान असं काहीतरी चहा बनवा. तर ते चहा बनवत होते. तर पुढे मी व्हिडिओ टाकला आहे त्यांनी चहा बनवलेला आणि पाहून घ्या. तर मी इथे कुणालच्या डब्यासाठी इडली बनवत होते सकाळी आणि सकाळची खूप घाई असल्यामुळे ते काही सगळं दाखवता आलं नाही. त्यामुळे मी छोटासाच तिथे व्हिडिओ बनवला होता तुम्हाला दाखवण्यासाठी. चटणीसुद्धा तयार झाली होती आणि त्याला मी तडका देत होते. सांबार वगैरे नव्हता बनवला. मग चटणी आपली तयार झाली होती आणि त्याचा टिफिन वगैरे मी भरला. त्याच्यानंतर मला काही दाखवता नाही आलं. तर इथे माझे मिस्टर चहा बनवत होते आणि मला विचारत होते की तुला चहा प्यायचा आहे का. तर मी म्हटलं प्यायचं तर आहे आणि आयता चहा भेटत असेल तर कुणाला नको असतो. तर ते मला विचारत होते प्यायचं आहे. तर मग ते चहा बनवत होते आणि बाहेर मस्त असा जोरात पाऊस चालू होता. तर ते मी पुढे दाखवलं आहे. तर हे कधीतरी म्हणण्यापेक्षा मला वाटतंय महिन्या 2 महिन्यातून एकदा कधीतरी माझ्यासाठी चहा बनवत असतील. तर मग हे पहा मस्त असा पाऊस चालू होता. तर याच्यानंतरचा जो व्हिडिओ मी जोडला आहे तर तो व्हिडिओ बुधवारी सकाळी मी चालू केला होता. एकदम सकाळी जेव्हा कुणाल स्कूलला रेडी होतो त्यावेळेस मी तो व्लॉग चालू केला होता. तर तेव्हाचा तो आहे. कुणाल तयार झाले स्कूलला जायला आणि सकाळी आज व्लॉग चालू केला आहे. रोजच्या कामामुळे आपलं रोज व्लॉग करायला काही जमत नाही. तर कुणाल स्कूलला चाललाय. सकाळी ब्लॉग चालू केलाय. कुणाल काय म्हणशील सगळ्यांना बाय बाय. चला कुणाल गेला आहे. आता बाकीची पुढची कामं आवरायची आहेत. म्हणजे कुणालपुरता फक्त टिफिन केला होता. तर आता बाकीची कामं सगळे आवरायची आहेत. स्वयंपाक वगैरे सगळं. तर सगळी कामं झाल्यावरती भेटते तुम्हाला आणि इकडे देवपूजा वगैरे सगळंच अजून करणं बाकी आहे. तर सगळं झाल्यावरती तुम्हाला भेटते. चला तर मग चला. ओव्हरऑल सगळी कामं आपली आवरून झालेली आहेत. सगळं अगदी किचन वगैरे सगळं आवरून झालंय. सकाळची खूप घाई गडबड असते. सगळी कामं आवरायची निघायची. चला मी आता रेडी होणार आहे माझ्या कामावर जाण्यासाठी. पावणे 7 झालेत सायंकाळचे. तर अजून सूर्यप्रकाश केवढा पहा. चला मी आत्ताच आले माझ्या कामावरून. तर सर्वात आधी म्हटलं की जाऊन पहिल्यांदा भाज्या घेऊन येऊया आणि मग भाज्या घेऊन आल्यानंतर आपलं स्वयंपाक करायचा आणि जेवायचं सगळं आवरायचं. चला मी पहिल्यांदा जाऊन भाज्या घेऊन येते आणि कुणाल पण म्हणतोय मला काहीतरी चांगलं काहीतरी खायला कर. तर बघूया काय करता येईल. मी तुम्हाला दाखवते आल्यावर.
चला तर मी कुणालसाठी आज बर्गर बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी सगळं साहित्य काढलंय आणि मी रेडीमेड जी आलू टिक्की असते ती आणली. तर ती मी छान डीप फ्राय करून घेते. डीप फ्राय करून झाल्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवते की काय करायचं. तर त्याच्यामध्ये मी ही टिक्की मी रेडीमेड आणलेली आहे, आलू टिक्की. तर याला छान आपण ब्राऊन होईपर्यंत छान मस्त फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. आणि छान फ्राय झाली की मग मी तुम्हाला दाखवते की मी कसं बर्गर बनवते. कुणाल स्कूलची बॅग भरलास का? बॅग वगैरे भरून तयारी करून ठेवतो, तोपर्यंत हे होते. सावकाश करायला लागतं मला. तर मी हे पाव आणलेले आहेत, बर्गरचे पाव, आणि याला मधून असं मी कट करून घेते. आणि मी इकडे हा पॅन ठेवलाय गरम करायला, कारण ह्या पावाला मी आहे ना बटर लावून थोडंसं गरम करून घेणार आहे. हे पाव मी बटर लावून हे पाव थोडंसं गरम करून घेणार आहे. जास्त नाही, अगदी थोडेसे गरम करून घेणार आहे. सगळ्यांची पद्धत बनवण्याची वेगवेगळी असू शकते, तर मी असं बनवते जसं मी दाखवते. तर हे सुद्धा आपलं फ्राय करून झालेलं आहे. थांबा. तर हे आता पाव गरम करून झालेले आहेत. हे बघा, मी जास्त नाही गरम केलं, थोडंसंच केलंय. अजून एक मी पाव गरम करून असं मधनं कट करून याला सुद्धा बटर लावून मी गरम करून घेते. ॲक्च्युली मी काही कुठे रेसिपी पाहिली नाहीये, पण मला म्हणजे जशी आयडिया येईल तसं मी हे करते. मी जास्त काही साहित्य वापरणार नाही याच्यामध्ये, ते मी दाखवेनच मी काय काय वापरणार आहे. बटर लावून गरम केलं की पाव सुद्धा छान जरा गरम राहतात आणि मऊही राहतात. तर हे पाव गरम करून घेतलेत मी. याच्यावरती मेयोनीज लावून घेते. तुमच्याकडे सॉस असेल तर ते सुद्धा तुम्ही लावा. टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी सध्या याला फक्त हे करते, मेयोनीज लावते आणि त्याच्यावरती हे चिली फ्लेक्स टाकते थोडेसे. आणि त्याच्यावरती मी हे कांदा असा गोल कट करून घेतलाय, तर तोही ठेवते मी. जास्ती नाही ठेवत, कुणाला जास्त कांदा वगैरे नाही आवडत. आणि हे टोमॅटो सुद्धा मी असे स्लाइस करून घेतलेत. तर मी असं बनवून घेतलं. आणि मला चीज स्लाइस भेटलेले नाहीत, त्यामुळे मी हे चीज याच्यावरती आहे ना खिसून घेणार आहे. असं व्यवस्थित क्लिअर दिसतंय का? तर हे चीज मी असं ह्याच्यावरती खिसून सगळीकडे स्प्रेड करून घेते. ओके. आणि मी हे जी टिक्की मगाशी फ्राय केली होती ती ठेवली आणि गरम असतानाच ठेवायची, जेणेकरून हे जे चीज आहे ते वितळे याच्या गरमीमुळे. आणि याच्यावरती मी थोडंसं ते माझ्याकडे पिझ्झा मिक्स आहे हे टाकते. आणि हे असं ॲक्च्युली आपल्याला याच्यामध्ये चीज स्लाइस असेल ना तर अजून जास्त मजा येते खायला, पण चीज स्लाइस नसल्यामुळे मी हे चीज आहे ना असं खिसून टाकलेलं आहे. तर आपला घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपला बर्गर तयार झालाय. तर चला कुणाला मी खायला देते. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते नक्कीच मला सांगा. आणि मी व्हिडिओचा इथेच एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया.